ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आणि बातमी आहे मध्यरात्री विधान भवनाबाहेर झालेल्या आंदोलनाची। मध्यरात्री जितेंद्र आव्हाड आणि कार्यकर्त्यांचं विधान भवनाच्या गेटवर आंदोलन सुरू होतं। नितीन देशमुखांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जात असताना आंदोलन करण्यात आलेलं आहे। या विरोधात मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास आव्हाड आणि कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। काही वेळातच नितीन देशमुखांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। यावेळी पोलिसांकडून आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना धरपकड देखील करण्यात आली। पोलिसांची कार अडवून बसलेल्या जितेंद्र आव्हाडांना देखील पोलिसांनी मागे खेचलं। मध्यरात्री रोहित पवार सुद्धा आंदोलनस्थळी दाखल झाले आणि झालेल्या प्रकाराचा त्यांनी निषेध व्यक्त केलाय। याविषयी जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले बघूयात। बिचारे पोलीस तरी काय करणार? ते हुकुमाचे बिचारे ताबेदार आहेत, पण मोकोक्याचा आरोपी लपवला जातोय, गुन्ह्याचा आरोपी लपवला जातोय, ते महाराष्ट्राला समजू द्या। आणि त्यांना लपवण्यासाठी फोर्स वापरला जातोय, हे किती दुर्दैवी आहे। अगदी दरम्यान यासंबंधी रोहित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात। आपण जर बघितलं तर आव्हाड साहेबांना मेसेजेस आलेले आहेत, तुला बघतोच, तुला मर्डरच करतो, तुला मारून टाकतो, आई बहिणीवरून शिव्या दिलेल्या आहेत। त्याबद्दल तुम्ही काय करणार आहात? तर तुमचं पोलीस प्रशासन एवढंच सज्ज असेल तर त्या लोकांना तुम्ही पकडा ना, त्याच्यावर तुम्ही तिथे कारवाई करत नाही। आणि मकोका लागणारा एक व्यक्ती, एक मर्डरर व्यक्ती जो तिथं विदाऊट पास आत येतो, तिथं एक आमदार तिथं फक्त डोळ्याने खुणवतो आणि तिथं आव्हाड साहेबांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो। आव्हाड साहेब सापडत नाहीत म्हणून नितीन देशमुखवर हल्ला तिथं केला जातो। त्यामुळे आम्ही आमच्या नेत्यांबरोबर आहोत, आम्ही आमच्या कार्यकर्त्यांबरोबर आहोत आणि ही जी मगरुरी नाही या सरकारची ती कुठेतरी लोकांसमोर आली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू। महाराष्ट्रातील सामान्य जनतेला आपल्या लोकप्रतिनिधींची